बर प्रवीणजी माझी नक्कीच तुम्हाला आपण विनंती आहे की तुमचा पक्ष संपावा अशी आमची इच्छा नाहीये. बर नक्कीच हा महत्त्वाचा मुद्दा आहे, ह्याच्यावरती आपण परत येऊ. पण आता मी पुन्हा एकदा सतेज पाटलांकडे जाणार आहे. सतेजजी, मला अशी एक चर्चा आहे की तुमच्यामध्ये आणि अजित पवारांमध्ये संभाषण झालेलं आहे आणि इतकंच नाही तर तुमचे जे पुण्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जर प्रस्ताव आला पुण्यामध्ये युतीचा राष्ट्रवादी सोबत तर त्याचा विचार केला जाऊ शकतो, तसं घडूही शकतं. यावर काय सांगाल? नाही, अजून आमची चर्चा झालेली नाही. आज एक प्राथमिक बैठक पुण्यामधल्या आमच्या पदाधिकाऱ्यांची सगळ्यांशी माझी झालेली आहे. महाविकास आघाडी म्हणून 2 बैठका आमच्या ऑलरेडी पुण्यात झालेल्या आहेत आणि आमची प्रायोरिटी असणार आहे, कारण की महाविकास आघाडी म्हणून लढणं ही आमची प्रायोरिटी असणार आहे. कारण की शेवटी 165 सीट जागा तिथं आहेत आणि आमच्याकडं काँग्रेस पारंपरिक पद्धतीनं अनेक लढाया तिथं करत आलेल्या, अनेक वर्ष शिवसेना तिथं लढत आलेली आहे, पवारसाहेबांची ताकद तिथं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून लढणं ही आमची पहिली प्रायोरिटी, प्राथमिकता त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून आज त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आम्ही आमची तयारी करत आहोत की तिन्ही पक्ष मिळून इतर घटक पक्षांना बरोबर घेऊन पुणे महापालिका कशी लढता येईल, पिंपरी चिंचवड महापालिका कशी लढता येईल, हा आमची प्रायोरिटी खऱ्या अर्थानं असं मला वाटतंय. कारण की शेवटी महायुतीतलं वाद हा सकाळी असतो आणि दुपारी मिटतो. त्यामुळे नेमकं काय होणार आहे महायुतीत आज आम्हाला माहित नाही की नेमकं तिथल्या वादाचे तुम्ही जर तुमच्या मित्रपक्षांवरती जास्त विश्वास ठेवू इच्छित असाल सतेजजी, तर मग तसाच प्रयोग मुंबईमध्ये सुद्धा पुन्हा दिसणार आहे का? तुम्ही ठाकरेंना सोबत घेणार आहात का? नाही, मुंबईची परिस्थिती वेगळी आहे. मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात काँग्रेसचे आमचे सर्व तिथले नेतृत्व एकत्रित येऊन स्वतंत्र लढण्याची भूमिका घेत असताना समविचारी लोकांना बरोबर घेण्याचं काम तिथे देखील त्या ठिकाणी करतायत. म्हणजे जे त्यांच्या काँग्रेसबरोबर आमच्याबरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका. आणि आपण समजून घेतलं पाहिजे की मुंबईचा कॅनव्हास हा वेगळा आहे, मुंबईचं जॉग्रफी वेगळे आहे, मुंबईचं एकूण मतदाराची एकूण मॅन्डेट हा वेगळा आहे आणि तिथं काँग्रेसनं स्वतंत्र लढणंच आमच्या दृष्टीनं प्रामुख्यानं फायद्याचं असणार आहे. जी मुंबई आज खड्डेयुक्त मुंबई आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवरची मुंबई आहे, त्या मुंबईला खऱ्या अर्थानं विकासाचा चेहरा काँग्रेस पक्षच देऊ शकतो किंवा गेल्या अनेक वर्षामध्ये काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी दिलेला आहे. परंतु मागच्या 4-5 वर्षामध्ये प्रशासनाच्या काळामध्ये पण याच्यामध्ये ठाकरे तुम्हाला साथ देऊ शकणार नाहीत असं तुम्हाला वाटतं? वादात काय झाली हे बघितलेलं आहे. नाही, मला वाटतं आज त्या चर्चा बऱ्याच पुढे गेलेल्या आहेत. कारण की शिवसेना, मनसे आणि इतर या चर्चा आता आम्ही आपल्या माध्यमातून ऐकतोय, अंतिम टप्प्यात आहेत. मी त्याच्यावर वक्तव्य करणं संयुक्तिक ठरणार आहे. परंतु काँग्रेस म्हणून आमची प्रामाणिक भूमिका आहे की एक पर्याय मुंबईमध्ये काँग्रेसचा देणं हे आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आणि तो आम्ही निश्चितपणे देण्याचा प्रयत्न राहू. जे प्रवीणजी म्हणले तसं महायुतीमध्ये देखील अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी लढलेलं आहे. तसं काही ठिकाणी आमचे महापालिकेला प्रीपोल अलायन्स होईल, काही ठिकाणी पोस्टपोल अलायन्स होईल. ठीक आहे. एक अंबादासजींना शेवटचा प्रश्न की आज संजय राऊतांनी राहुल गांधींशी थेट चर्चा केल्याचं सुद्धा वृत्त आहे, त्यामुळे तुम्हाला काँग्रेस मुंबईमध्ये एकत्र येण्याची अजूनही आस आहे का? तसा प्रयत्न शिवसेनेकडून चालू आहे, सगळे मिळून एकत्र लढावं. ठीक आहे, सत्यजित पाटलांनी जी भूमिका मांडली ती काँग्रेसची आहे, त्याच्याविषयी काही मला बोलायचा प्रश्न येत नाही. परंतु ओव्हरऑल आत्ताच्या घडीला भारतीय जनता पार्टी असेल, शिंदेंचा पक्ष असेल, यांच्या विरुद्ध आपण एकत्रित समजा या नगरपालिकेचा अनुभव घेऊन एकत्रित सगळीकडे लढावं. आज आता आम्ही संभाजीनगर महापालिकेत आम्ही सगळे काँग्रेस वगैरे ठीक आहे, म्हणजे एकत्रित राहण्यासाठी तुमचा प्रयत्न असेल, काँग्रेसला सोबत घेण्याचा तुमचा प्रयत्न असेल, हे तुम्ही स्पष्ट केलंय. अमोलजी, एक शेवटची कमेंट घेऊया, आपली वेळ संपत आली आहे. अमोलजी बोला. अमोलजी, तुमचा माईक तुमचा म्यूट आहे बहुतेक, तुम्ही स्वतःला अनम्यूट करावं. नाही अमोलजी, तुमचा आवाज. हा, बोला बोला, एक क्विक कमेंट. मला माहित आहे लवकरच कमेंट द्यायची आहे. आज माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही, कारण मी ते अंबादास दानवे पाहिले ज्यांच्या आवाजामध्ये करारी बाणा होता, एक शिवसैनिक होता. मी ते सतीश बंटी पाटील साहेब सभागृहात पाहिले की जे पोट तिळकीला बोलत होते, पण आजच्या झिरो अवस्थेच्या चर्चेमध्ये त्यांचा आवाज दबलेला आहे. आणि आमची अवस्था कशी आमच्यात फाईट झाली यापेक्षा ते टाईट कशी झाली हवा
हा जो प्रश्न दरेकर साहेबांनी विचारला याचं उत्तर दोघांनी दिलं नाही, म्हणून कमी शब्दात, गालिबच्या शब्दात सांगतो, हमें पता है जन्नत की हकीकत, लेकिन म्हणजे त्यांना माहित आहे त्यांची परिस्थिती मुंबई महानगरपालिकेत काय असणार आहे, ते एकत्र महाविकास आघाडीमध्ये लढतील का,